नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज करायचं चाललेलं आहे पालक पनीर. त्यासाठी मी सगळा मसाला तेलात परतत आहे. काय काय मिक्स केलं माहिती आहे का? कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, आलं आणि 2-3 काजूचे तुकडे असं सगळं बारीक केलं, भाजून बारीक केलं मिक्सरला आणि ते आता तेलात परतत आहे. असं छान बघू शकता. आणि इकडं आहे आपलं पनीर, ही क्रीम आहे, साय आहे, फेटून घेतलेली आहे आणि हे शिजवलेलं पालकची प्युरी आहे मस्तपैकी. आणि इकडे आपले मसाले. चला आता हे परतत आहे. हे आपलं पाणी कमी जास्त टाकायचे, पालक शिजवलेला आहे ना. बघू शकताय. आता आपण थोडं पाणी टाकतो. सगळे मसाले पण टाकूया. सगळे म्हणजे तिखट टाकायचं, कारण का थोडीशी मी हिरवी मिरची पण टाकलेली होती. तिखट आणि हळद, बस. थोडंसं अजून टाकते. बघू शकता. छान परतलेलं आहे. आपण पालकची प्युरी टाकूया. सगळं भाजलेलंच आहे म्हणून. आहा, मस्त छान दिसतंय. क्रीम टाकू, छान क्रीमी फ्लेवर येतो आणि छान लागतं खायला. क्रीम म्हणजे साय घेतलेला आहे फेटून आपल्या दुधावरची. जर चुकून तिखट झालं तर एक ह्याच्यामुळे जरा तिखटपणा कमी पण होतं. कसा आला कलर बघू शकता. वा वा, चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता आपले पनीर टाकून घेऊया. हा हा, खोया हुआ पनीर दिखाई देता है क्या? वरून थोडीशी कोथिंबीर, कारण कोथिंबीर काय हिरवं दिसणार नाही. चला, जर आपल्याला थोडंसं रस्सी पाहिजे असेल, थोडंसं पातळ, तर हे आपण थोडं टाकू शकतो. पण मला असंच करायचंय मस्तपैकी. वा, मस्त. आता जरा 2-3 मिनिट ठेवायचं गॅसवर. आपलं पालक पनीर खाण्यासाठी तयार.
कसं आहे मस्त वाव. छानपैकी बनवलेलं आहे. हॉटेल स्टाईल असंच मिळतं की नाही हॉटेलमध्ये. छान. चलो इसी बात पर शिजवून घेते. छानपैकी केलेलं आहे मस्त घरच्या पद्धतीनं ढाबा स्टाईल पनीर, पालक पनीर.